जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथाची जावे. अर्थ. केवळ वाद न करता जिथे मतभेद संपतात तोच खरा संवाद. वादविवादाचे मुख्य कारण अहंभाव, मीपणा असतो. तो समजूतदारपणाने म्हणजे विवेकाने बदलायला हवा. जे बोलतो तसे वागावे, म्हणजे क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून संवाद साधावा. असा संवादच मनाला शांत करणारा आणि हितकारी असतो. असा अर्थ या श्लोकामधून श्री संत समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की आपण प्रत्येक ठिकाणी न बोलता, न वाद घालता आपले मतभेद आपण मिटवावे. त्यांना कोणतेही उत्तर न देता आपण शांत राहावे आणि आपले कर्म करावे. म्हणजे आपण तेथे गर्व करू नये आणि यामुळे आपल्यामध्ये कोणतेच प्रश्न निर्माण होणार नाहीत. आपण फक्त कृतीतूनच संवाद साधावा आणि या समजूतदारपणाने, या चांगुलपणानेच आपण बदलायला हवा आणि कोणताही अहंकार न करता, मीपणा न करता आपण चांगुलपणाने वागावे. याउलट आपण परमेश्वराची भक्ती करावी, भक्तिपंथ स्वीकारावा, अध्यात्म जाणावा आणि त्यामध्येच आपण आपला आवड निर्माण करावी. परमेश्वराची भक्ती केल्यामुळे आपल्याला तो सर्व संकटातून मुक्त करतो. आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही. म्हणून आपण सदैव परमेश्वराचा धावा करावा, नामस्मरण करावं, जप करावा, भक्ती करावी, चांगुलपणाने वागावे, आपण सत्कर्म करावे. म्हणजे आपले नेहमी हित होईल, चांगले होईल, भले होईल असं आपल्याला सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.